9 मार्च ते 15 मार्च 2025 साप्ताहिक राशीफल। 9 मार्चपासून सुरू होणारा हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्य घेऊन येणारा असणार आहे। 15 आणि 16 मार्च रोजी नशीब त्यांच्या कामात साथ देईल। या आठवड्यात कोणते उपाय तुम्हाला यश देतील? आठवड्यातील कोणता दिवस शुभ आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी आठवड्याचे राशी भविष्य कसे असणार आहे। कर्क राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील चौथी रास। या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात। ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात। या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्त्वाचे आहे। हे लोक थोडे गर्विष्ठ असतात आणि त्यांच्या तत्वांवर जगतात। ते आतून मऊ आणि बाहेरून कडक देखील असतात। हे लोक कुशल, मुत्सद्दी आणि हुशार असतात। कर्क राशीचे लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात। हे लोक दिलेला शब्द पाळतात। तर अशा या कर्क राशीचे 9 ते 15 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल काय असणार आहे चला जाणून घेऊयात। कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा खूपच चांगला जाणार आहे। कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही। तसेच प्रेमाशी संबंधित सर्व मुद्दे संवेदनशीलतेने हाताळा। तुमचे व्यावसायिक जीवन व्यस्त असेल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खूपच चांगला जाईल। तुमचे आरोग्य तुम्हाला अनेक सकारात्मक क्षण देईल। कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल। तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन प्रभावी ठरेल। तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास देखील तयार असाल। तुमच्या संवाद कौशल्याने समोरची व्यक्ती प्रभावित होईल। कामाच्या व्यापामुळे या आठवड्यात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। आठवड्याचा दुसरा भाग नवीन नोकरीसाठी मुलाखतींना उपस्थित राहण्यासाठी देखील शुभ आहे। या आठवड्यात काही व्यावसायिक प्रवास करतील। तसेच तुमच्या निर्णय क्षमतेचीही चाचणी घेतली जाईल। हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला राहील। कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही आर्थिक समस्यांना सामना करावा लागणार नाही। हे तुम्हाला महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल। तुम्हाला बँक कर्ज देखील सहज मिळेल। ज्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्याची आवड आहे ते आपले नशीब आजमावू शकतात, कारण त्यांना भविष्यात चांगले उत्पन्न मिळू शकते। मालमत्ता खरेदी करण्यासाठी देखील हा काळ चांगला आहे। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध महत्त्वाचे असेल। प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी काळजी घ्या आणि तुमच्या प्रियकराला आनंदी ठेवा। प्रवास करणाऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी फोनवर बोलले पाहिजे। कोणत्याही संकोचाशिवाय तुमच्या भावना व्यक्त करा। या आठवड्यात प्रेमाचे तारे तेजस्वी आहेत, त्यामुळे तुमचा प्रस्ताव स्वीकारला जाईल। तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या पालकांशी ओळख देखील करून देऊ शकता। 9 ते 15 मार्च 2025 हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत अनेक संधींनी भरलेला असेल। नवीन करिअरच्या शक्यतांचा शोध घेत असताना वैयक्तिक जीवन आणि आर्थिक बाबींकडे लक्ष द्या। संतुलन आणि लक्ष केंद्रित ठेवा। हे तुम्हाला नवीन संधीचा पूर्ण फायदा घेण्यास मदत करेल। स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास तयार असाल। कर्क राशी, तुमच्या आयुष्यात थोडा बदल होऊ शकतो। तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा सिंगल, संभाषण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। जर तुम्ही भागीदारात असाल तर तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधल्याने चिंता कमी होण्यास आणि तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकता। तुम्हाला प्रगतीची किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यासाठी नाविन्यपूर्ण कौशल्ये आणि सर्जनशीलता आवश्यक असेल। नेटवर्किंग महत्त्वाची भूमिका बजावेल, म्हणून सहकाऱ्यांना भेटा आणि एकत्र काम करण्याच्या शक्यतांचा शोध घ्या। तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल। वरिष्ठांमध्ये तुम्हाला आदर मिळेल। तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि व्यवस्थित राहा। हे तुम्हाला जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यास मदत करेल। या आठवड्यात आर्थिक यश तुम्हाला दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल। तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा वाहन खरेदी करू शकता। तुम्हाला बँक कर्जातून मुक्तता मिळेल। व्यावसायिकांना निधी गोळा करण्यासाठी प्रमोटर मिळतील। व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात नवीन विस्तारासाठी विशेषतः मदत मिळेल। कर्क राशीचे लोक, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे। जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता खरेदी विक्रीची योजना आखत असाल तर होलाष्टक नंतरच ते करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवता येतील। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत विशेष कामगिरी करण्याची संधी मिळेल।
जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या पदाची किंवा बदलीची वाट पाहत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित प्रवासामुळे मोठा नफा होईल आणि व्यवसायात वाढ होईल. व्यवसायातील वाढ आणि नफ्याबद्दल तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर येतील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने तुमचे कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धार्मिक सहलीत सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धात्मक आणि सामान्य परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून ते चांगले परिणाम देत आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध अधिक दृढ होतील. तुमच्या जीवनसाथीसोबत प्रेम आणि सुसंवाद राहील. तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीशी चांगले समन्वय राहील. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ग्रह आणि नक्षत्रांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम कर्क राशीसह देश आणि जगातही दिसून येईल. या आठवड्यात 9 ते 15 मार्च 2025 दरम्यान होळीचा सण देखील साजरा केला जाईल. याशिवाय या आठवड्यात 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत वक्री होईल आणि 15 मार्च रोजी बुध मीन राशीत वक्री होईल. यासोबतच 17 तारखेला त्या या राशीत अस्त करेल. याशिवाय 16 मार्च रोजी पापग्रह राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक मोठे राजयोग देखील तयार होत आहेत, जे कर्क राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकतात. या आठवड्यात कर्क राशीसाठी भाग्यवान रंग हा पांढरा असणार आहे आणि भाग्यवान क्रमांक हा 7 असणार आहे.